ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज विज्ञान युगामध्ये सगळी साधनं झाली, माणूस विकसित झाला. पण आज या समाजामध्ये एक गोष्टीची उणीव आहे. पूर्वी काय होतं, मुलाबाळांना गुरुच्या घरी नेऊन तिथं शिक्षण दिलं जायचं. कष्ट करा, आईबापांची सेवा करा, काम करा, व्यायाम करा. आणि शाळेतसुद्धा शिक्षकांचा धाक होता, शिक्षक मारत होते. पण आज काय झालं, शासनानं बंदी आणली, मुलांना मारायचं नाही. आणि म्हणई छडी वाजे चमाचम विद्या ये गमागम. आणि मग धाक नसल्यामुळं मुलं काय झाले, बेताल झाली. आणि मुलं बेताल झाल्यामुळं आज घरामध्ये आईवडील मुलांना बोलती नाही. आणि मुलं करतील ती पूर्व दिशा, मुली करतील ती पूर्व दिशा. आणि मग हे झाल्यामुळं आज मुलांना संस्कार नाही. संस्कार नसल्यामुळं मुलं आईबापांची मर्यादा पाळती नाही. आईबापाला मुलं काही समजती नाही. का? त्यांना धाक नाही आणि शाळेत संस्कार नाही. आणि हे नसल्यामुळं आज मुलाबाळांचे वळण नसल्यामुळं आज आपली प्रॉपर्टी असून आपण कोण झालो आहे, भिकारी झालो आहे. एक माणूस होता, त्याला 4 मुलं होते. आता माणूस काय करतो, आयुष्यभर पैसा कमवतो. पैसा कमावण्याकरता मुलांकडे त्याला वेळ द्यायला मिळत नाही. आणि मग त्यांनी 4 घरं बांधले, 4चे लग्न केले, संसार सगळा केला. आणि ज्या वेळेला तो म्हातारा झाला त्यावेळेला तो आता घरामध्ये काय, म्हातारा थुकतो, घाण करतो. मग म्हाताऱ्याला काय केलं, बाजूला एक मडकं दिलं पाणी प्यायला. मग रोडच्या त्या बाजूला झोपडी बांधली आणि बाबाला इथं जेवण कराय बाबाला. आणि मग तो रस्त्यानं हाका मारायचा. माणूस ज्या वेळेला वयस्कर होतो ना, त्याला काय लागती, भूक लागती, ताण लागती. आणि मग त्यांना ते प्रतिष्ठा, त्यांना ते अपमान वाटू लागा. हे बाबा बोंबलायचं नाही. बाबाच्या गळ्यात एक घंटी दिली. घंटी दिल्यानंतर घंटी वाजवलं जेवण, घंटी वाजवलं पाणी. आणि मग एक दिवस काय झालं, पोराने ती घंटीच नेली. आणि नेल्यानंतर बाबा 4 दिवस उपाशी. पण त्यांच्या घराण्यातला एक मुलगा बाहेर चांगल्या शाळेत टाकेला होता. तिथं आईवडिलांचं पाया पडा, गुरुजींच्या पाया पडा हे शिकवलं जायचं. तो घरी आल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडला, बाबाच्या पाया पडा. म्हणून बाबाला तिकडे नेऊन झोपडी बांधले. म्हण का, म्हण ती घाण करतात. अरे त्यानं एवढे घरं बांधले, एवढं केलं आणि बाबाला असं. आणि मग त्याने काय केलं, बाबाकडे गेला. म्हण बाबा असं असं ती घंटी पोराने नेली. त्याने ती घंटी शोधून काढली. आणि मग त्या बाबाला जेवायला मडक्यात घेऊन त्या मुलाला चक्कर आला, तो रोडवर पडला. आणि मग सगळे धावले. म्हणतात ना, थोरा करते स्वान त्याला चरव देते मान. आणि मग त्याने काय केलं, त्या म्हण बा तुला या मडकी किती आणू, म्हण नाही म्हण हेच लागत होतं. म्हण कशाला, ज्या वेळेला माझे वडील म्हातारी होतील ना, ही घंटी गळ्यात बांधू आणि याच्यात जेवायला देऊ. बघा ते लाजले, त्या बाबाला घरात आणलं. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा जर नाही केली तर तुमचे मुलं तुमच्या गळ्यात घंटी बांधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने मुलांना चांगले संस्कार द्या, मुलांना वळण लावा, तर तुम्ही कमावलं चीज होईल, नाही तर सगळं व्यर्थ जाईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.